The precious name of our Lord Jesus Christ. और हम आप सभी को प्रभु यीशु मसीह जो हमारा कीमती प्रभु है उसके नाम से हम सबका अभिवादन करते हैं. Then God definitely has special blessings on this day. और आज निश्चित ही परमेश्वर के पास हम सबके लिए एक निश्चित आशीष है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावामध्ये सगळ्यांना सलाम करतो. निश्चितच आज प्रभूकडे आपल्यासाठी विशेष आशीर्वाद आहेत. Let us wait in the presence of God and hear the word of God with the spirit of prayer, that God may speak to each of us. आइए हम परमेश्वर की उपस्थिति में, परमेश्वर की आत्मा में होकर परमेश्वर के वचन को सुने और उसको सीखे, ताकि परमेश्वर हम सबसे बातचीत करे. आणि देवाच्या सानिध्यामध्ये एक प्रार्थनामय अंतःकरणाने येऊन आपण देवाकडनं अपेक्षा करूयात की देव आज आपल्याशी बोलेल. And definitely God will make his way of blessing each of us and delivering from every struggles which we are going through. और निश्चय ही परमेश्वर आज अपने वचन के द्वारा हम सबसे बातचीत करेगा और जिस परेशानियों से आप सब गुजर रहे हैं उसका निवारण भी करेगा. आणि निश्चित आज परमेश्वर आपल्याशी बोलेल आणि ज्या समस्येमधनं आपण जात आहोत त्याच्या वचनाद्वारे तो आपल्याला बोलून आपल्या सर्व समस्या आज तो दूर करेल. In Psalm 107 verse 20, he says that he sent his word and healed the people. और जिस प्रकार उसने भजन संहिता 107 उसके 20 में कहा है कि वो अपने वचन को भेजकर अपने लोगों को चंगा करता है. आणि ज्या रीतीने स्तोत्र संहिता 107 आणि त्याचं 20वे वचन म्हणतं की तो आपलं वचन पाठवून आपल्या लोकांना बरे करेल. So let us expect, as we hear the word of God, a great deliverance and a great victory. और अपेक्षा करें कि जब हम परमेश्वर के वचन को सुनते या सीखते हैं तो हम एक बड़े छुटकारे को और एक बड़े जय को अपने जीवन में देखने पाए. आणि म्हणून अपेक्षा करूया की ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आपल्याकडे येत आहे एक मोठी सुटका त्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये येईल. Last week we have meditated from the book of Revelation, first chapter and verse 1. और पिछले सप्ताह हमने प्रकाशित वाक्य के अध्याय 1 के 1 वचन पर मनन किया था. आणि मागच्या आठवड्यात आपण प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा अध्याय 1 आणि वचन 1 यावर मनन केलं होतं. Today also we will continue a little bit from the same verse and then glean some of the honey drops for our health and spiritual maturity and strength. और आज फिर एक बार हम अध्याय 1 के 1 वचन पर फिर से मनन करेंगे और उसमें से जो मधु है उसको प्राप्त करने की कोशिश करेंगे, जो हमारे आत्मिक परिपक्वता के लिए आवश्यक है और जो हमें आत्मिक रीति से मजबूत करेगा. आणि आज पुन्हा एकदा आपण त्यातनं वचन 1 आणि अध्याय 1 आणि वचन 1 मधनं काही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते मध, त्या मधातला गोडवा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे वचन आत्मिकरित्या परिपक्व करून आपल्याला आणखीन पुढे मजबूत करेल. Come, let's read chapter 1 verse 1. आइए हम अध्याय 1 का 1 वचन पढ़ेंगे. आणि आपण अध्याय 1 आणि वचन 1 वाचूया. The revelation of Jesus Christ which God gave unto him to show unto his servants which must shortly come to pass, and he sent and signified it by his angels unto his servant John. यीशु मसीह का प्रकाशित वाक्य, जो उसे परमेश्वर ने इसीलिए दिया कि अपने दासों को वे बातें
जिनका शीघ्र होना आवश्यक है दिखाए, और उसने अपने स्वर्गदूत को भेजकर उसके द्वारा अपने दास यूहन्ना को बताया। येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे त्याने आपल्या दूताला पाठवून निजदास योहान याला कळविले, जे लवकर झाले पाहिजे, ते निजदासांना दर्शवण्याकरिता त्याला हे देवापासून प्राप्त झाले. Here we read at the outset or in the beginning itself that revelation is of Jesus Christ. और यहाँ पे हमने पढ़ा है कि ये जो प्रकाशित वाक्य है ये यीशु मसीह का प्रकाशित वाक्य है. आणि या ठिकाणी आपण वाचतो की हे जे प्रकटीकरण आहे हे येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण आहे. And then he also gave it to his servant. और इससे वह अपने सेवकों को दे रहा है. आणि हे तो आपल्या सेवकाला देत आहे. Man wants to search God, God has searched man. और मनुष्य परमेश्वर की खोज करता है और परमेश्वर मनुष्य की खोज करता है. आणि मनुष्य देवाला शोधत असतो आणि देवही मनुष्याला शोधत आहे. When man searches God, anything can be God. Even the pomegranate can be God. Any fruit can be God. Any tree can be God. And then anything which he feels can be God. जब मनुष्य परमेश्वर की खोज करता है तो एक अनार भी उसके लिए परमेश्वर हो सकता है, एक पेड़ भी उसके लिए परमेश्वर हो सकता है, कोई किसी प्रकार का फल भी उसके लिए परमेश्वर हो सकता है, कुछ भी उसके लिए परमेश्वर हो सकता है जब मनुष्य परमेश्वर की खोज करता है. आणि जेव्हा मनुष्य परमेश्वराला शोधत असतो त्यासाठी काहीही देवाच्या ठिकाणी येऊ शकतं. मग त्या ठिकाणी तो डाळिंब देवाचा जागा घेऊ शकतं, त्या ठिकाणी निसर्गातली एखादी वस्तू देवाची जागा घेऊ शकते, एखादं फळ देवाची जागा घेऊ शकतं, काहीही त्या ठिकाणी त्याचं देव बनू शकतं. But in Bible we see that God himself came in search of man even from the book of Genesis. और हम परमेश्वर के वचन में पाते हैं कि परमेश्वर स्वयं मनुष्य की खोज करता हुआ आया, यहाँ तक कि हम उसे उत्पत्ति में भी देखते हैं. आणि उत्पत्तीच्या पुस्तकापासून आपण पाहतो की देवाने स्वतःहून प्रथम मनुष्याच्या शोधासाठी प्रयत्न केले, त्याने मनुष्याला शोधलेला आहे. In Genesis first chapter, God created man in his own image, verse 26. और उत्पत्ति के अध्याय 1 के 26 वचन में ऐसा लिखा हुआ है कि परमेश्वर ने मनुष्य को अपने स्वरूप में बनाया. आणि उत्पत्ती अध्याय 1 आणि त्याच्या 26व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं. And in Genesis 2nd chapter, God is taking a special interest in man, and we read about the experiment of, or the procedure of experiment of creation of man. और अध्याय 2 में हम देखते हैं कि परमेश्वर मनुष्य में इतनी रुचि रखता है कि वह मनुष्य पर एक उपचार करता है. आणि अध्याय 2 मध्ये आपण पाहतो की देवाने मनुष्याला कशा रीतीने घडवलं आणि त्याच्या घडवण्यामागे परमेश्वराची इच्छा काय आहे, आणि या सर्व गोष्टी आपल्याला अध्याय 2 मध्ये पाहायला मिळतात. Then in Genesis 3rd chapter, we also read that fall of man and how he has given heed to Satan, and then both of them fell into sin. और हम तीसरे अध्याय में देखते हैं कि किस रीति से मनुष्य पाप में गिरा और कैसे उसने परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन किया, और जब वह शैतान की ओर उसने अपने कानों को दिया तो वह पाप में गिर गया. आणि आपण तिसऱ्या अध्यायामध्ये पाहतो की
मनुष्याचं पतन कशा रीतीने झालेलं आहे, कशा रीतीने त्याने सैतानाला आपला काम त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याद्वारे त्या ठिकाणी पापाचा प्रवेश जगामध्ये झालेला आहे. Then Genesis 3:15 and 16 becomes the seed plot of the prophecy of Jesus coming into this world, and then he came down from heaven to search human beings and then restore them back to the original plan and original peace and joy. और फिर हम देखते हैं उत्पत्ति के अध्याय 3 उसके वचन 15 में किस रीति से वो स्त्री का बीज जो प्रभु यीशु मसीह को दर्शाता है कि वह मनुष्यों को खोजता हुआ फिर इस पृथ्वी पर आएगा और फिर से वह परमेश्वर की जो आरंभिक सृष्टि जो परमेश्वर ने मनुष्य को अपने स्वरूप में बनाया था फिर से उसको कैसे वह पुनर्स्थापित करेगा उस वचन में हम देखते हैं. आणि उत्पत्तीचा अध्याय 3 आणि त्याच्या 15 वचन हे जे मुख्य वचन आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो स्त्रीचे बीज म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आणि त्याचं जगामध्ये येणं कशा रीतीने होऊ शकेल आणि त्याच्याद्वारे जी योजना देवाने या जगासाठी केलेली होती, जे जग देवाने अपेक्षा केलेलं होतं त्या जगाकडे तो मनुष्यांना कशा रीतीने घेऊन जाईल. Now, if we read first verse, we understand that Jesus gives his revelation, the angel, and the angel brings to John. और पहले वचन में स्पष्ट रीति से लिखा हुआ है कि यीशु मसीह ने अपना प्रकाशन या अपना प्रकाशित वाक्य स्वर्गदूत को दिया और स्वर्गदूत ने उस प्रकाशित वाक्य को यूहन्ना के पास लेकर आया. आणि प्रकटीकरण याच्या पहिल्या अध्यायात आणि पहिल्या वचनामध्ये आपण स्पष्ट रीतीने या ठिकाणी पाहू शकतो की येशूने हे जे प्रकटीकरण आहे त्याच्या स्वर्गदूताला दिलेलं आहे आणि स्वर्गदूत हे प्रकटीकरण योहानाकडे घेऊन आलेलं आहे. And in verse 4, first chapter, verse 4 of Revelation says that John wrote to the 7 churches. और प्रकाशित वाक्य अध्याय 1 के 4 वचन में इस प्रकार लिखा है कि यूहन्ना ने इस प्रकाशित वाक्य को 7 कलीसियाओं के नाम लिखा. आणि याच्या चौथ्या वचनामध्ये अशा रीतीने म्हटलेलं आहे 7 मंडळ्यास योहानाकडून. Then in verse 9 also we read that I, John, who also am your brother. That means John himself is introducing as author of this book of Revelation. और 9वें वचन में भी हमें स्पष्ट रीति से देखने को मिलता है कि जब यूहन्ना कहता है कि मैं यूहन्ना, जब वह ये बात को कहता है इसका मतलब वो ये बताने की कोशिश कर रहा है कि मैं इस प्रकाशित वाक्य को लिखने वाला लेखक हूँ. आणि आपण याच्या 9व्या वचनामध्ये जर पाहतो तर तिथे म्हटलेलं आहे मी योहान तुमचा बंधू, म्हणजे योहानच हा स्वतःहून या लेखकाचा या पुस्तकाचा लेखक आहे हे या ठिकाणी तो दर्शवित आहे. Now, some of us may have questions saying whether Johann wrote or whether John wrote or Holy Spirit wrote. और हो सकता है कि कुछ लोगों के मन में ये प्रश्न उठ सकता है कि इस प्रकाशित वाक्य को यूहन्ना ने लिखा या पवित्र आत्मा ने लिखा. आणि बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की हे पुस्तक नेमकं देवाच्या आत्म्याद्वारे लिहिलं गेलेलं आहे की योहानाद्वारे लिहिलं गेलेलं आहे. Beloved, the scripture has dual authorship. मेरे प्रियो, वचन को लिखने के लिए 2 प्रकार के लेखक हैं. प्रियांनो, हे वचन लिहिण्यासाठी 2 लेखक या ठिकाणी आहेत. There are people who claim that our Bible or our book or our holy
book has come from heaven directly without any mediation of man. और कुछ लोग ऐसा कहते हैं कि हमारी बाइबल या हमारी ये पुस्तक जो है, हमारी ये पवित्र शास्त्र जो है, ये सीधे बिना किसी मनुष्य के हाथों के बिना स्वर्ग से हम तक पहुंची है. आणि पुष्कळशे लोक अशा रीतीने म्हणतात की आमचं हे पुस्तक, आमचं हे बायबल किंवा आमचं हे पवित्र शास्त्र कुठल्याही मनुष्याच्या विना, कुठल्या मनुष्याच्या मध्यस्थी विना पूर्णपणे स्वर्गातून खाली उतरलेलं आहे. Beloved, if it is directly from heaven, then that is not for human beings without human language, and it may be for some other species. और मेरे प्रियो, यदि यह मनुष्य के शब्दों के द्वारा यदि वो मनुष्य तक नहीं पहुंचा हुआ है, ये यदि सीधे स्वर्ग से आया है, तो इसका मतलब ये मनुष्य के लिए नहीं है, ये और किसी प्रकार के प्रजाति के लिए हो सकती है. आणि जर प्रियांनो, जर हे पूर्णपणे वरून स्वर्गातूनच उतरलेला आहे, तर मनुष्याची भाषा याच्यामध्ये नाही आणि हे मनुष्याच्यासाठी दिलेलं नाही, तर मग हे दुसऱ्या कुठल्याच तरी प्रजातीसाठीच बनवलेलं आहे. It is definitely from God. At the same time, it is also from human mediation. और ये निश्चित ही रूप से परमेश्वर की ओर से है, लेकिन इसका जो माध्यम है वो मनुष्य ही है. आणि निश्चित हे देवापासून उतरलेलं आहे, पण हे मनुष्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. Network problem? Maybe I think there is some network problem. Now, let's go to the book of Peter and let's ask him whether it is from man or Holy Spirit. आइए इस समय में हम पत्रस की पत्री में जाए और इस बात को जानने की कोशिश करें कि क्या ये वचन केवल पवित्र आत्मा के द्वारा है या पवित्र आत्मा के साथ साथ मनुष्य के द्वारा भी है. आणि या आपण पेत्राच्या पत्राकडे आपण जाऊया आणि आपण पाहणार आहोत की हे जे वचन आहे हे पवित्र आत्म्यापासून आलेलं आहे की मनुष्याच्या माध्यमातून सुद्धा आलेलं आहे. प्लीज अनम्यूट योरसेल्फ. Yeah. In 2 Peter chapter verse 21. और हम दूसरा पत्रस अध्याय 2 उसका वचन 21 पढ़ेंगे. आणि आपण पेत्राचे दुसरे पत्र याचा दुसरा अध्याय आणि त्याचं वचन 21 पाहूया. It says, for the prophecy came not in olden time by the will of man. That is 2 Peter 2nd. First chapter verse 21. Yes, okay, sorry. पहला अध्याय 20 वचन है. पर पहले यह जान लो कि पवित्र शास्त्र की कोई भी भविष्यवाणी किसी के अपनी ही विचारधारा के आधार पर पूर्ण नहीं होती. आणि पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय आणि त्याचं 21वावं वचन, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी झालेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून तो सांगितला आहे. So the second part says, but, but is a conjunction which conjuncts two parts of a sentence, and then exactly opposite thing it is speaking when we read this word but. So, but holy men of God spake as they were moved by the Holy Ghost.
लेकिन हम यहाँ पे एक कॉमा और उसके बाद एक शब्द देखते हैं पर। ये जो पर शब्द है ये दो अर्थों को जो अलग अलग है उसको एक साथ जोड़ता है, और इसलिए यहाँ पे इस प्रकार से लिखा हुआ है कि पर भक्तजन पवित्र आत्मा के द्वारा उभारे जाकर परमेश्वर की ओर से बोलते थे। आणि या ठिकाणी आपण एक शब्द पाहतो तो म्हणजे तर. ज्यावेळेस तर हा शब्द येतो त्यावेळेला दोन वाक्यांना तो जोडत असतो आणि इथे हेच म्हटलेलं आहे, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून तो सांगितलेला आहे. So holy men of God is the first set, and then the Holy Spirit is also second person who is involved in the prophecy, and then we are definitely blessed by the both. और जो भविष्यवाणियां होती है उस भविष्यवाणियों को कहने या लिखने में वहां पे दो व्यक्ति का समावेश है। एक है परमेश्वर का आत्मा और दूसरा है भक्तजन। आणि देवाचा संदेश किंवा भविष्यवाणी येण्यासाठी दोन या ठिकाणी माध्यम आहेत. पहिला तर देवाचा आत्मा आहे आणि तो देवाच्या निवडलेल्या लोकांद्वारे आपल्यापर्यंत त्याचा संदेश पोहोचवतो. God uses human beings to reveal His great truths and revelations. परमेश्वर मनुष्य का इस्तेमाल अपने महान प्रकाशन को और अपनी महान सच्चाई को मनुष्य पर प्रकट करने के लिए इस्तेमाल करता है। आणि देव त्याचा संदेश त्याचं प्रकटीकरण पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी देवा तो मनुष्यापर्यंत त्याचं प्रकटीकरण पोहोचवण्यासाठी याचा वापर करतो. God never speaks from heaven, putting loudspeakers there in heaven, but He uses you and me to tell His great revelations and hidden treasures to humanity. परमेश्वर स्वर्ग में एक ऐसा स्पीकर लगाकर उस माइक से सीधे मनुष्य से बातचीत नहीं करता, लेकिन वह आपके और मेरे जैसे मनुष्य का इस्तेमाल करता है ताकि वह अपनी वाणी को हमारे द्वारा मनुष्य जाति तक पहुंचा सके. आणि देव कधीही स्वर्गामध्ये मोठे मोठे स्पीकर लावून त्या ठिकाणी बोलत नाही, तर तो त्याचा संदेश पोहोचवण्यासाठी तुम्ही आणि मी जे आपण त्याचे सेवक आहोत यांचा वापर करून मनुष्यांपर्यंत त्याचा संदेश पोहोचवित असतो. So He definitely uses you and me and then makes His revelations known to others. That's why we have a great responsibility to take these truths to our neighbors and our friends. क्योंकि परमेश्वर अपनी सच्चाई को प्रकट करने के लिए आपका और मेरा इस्तेमाल करता है, इसीलिए हम पर एक बड़ी जिम्मेदारी है कि हम उस सच्चाई को अपने मित्रों तक, अपने पड़ोसियों तक उसको पहुंचाएं. आणि देव त्याचं प्रकटीकरण त्याचा संदेश पोहोचवण्यासाठी तुमचा आणि माझा वापर करतो. हे सत्य पोहोचवण्यासाठी तुमचा आणि माझा वापर करतो. म्हणून आपल्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी आहे की हे सत्य आपण आपल्या मित्रजनांपर्यंत, आपल्या शेजाऱ्यांपर्यंत आपण घेऊन जावं. If we fail, definitely God will not be happy. God expects the church, God expects individuals to take these great truths to each and every individual. यदि हम इस संदेश को पहुंचाने में नाकाम रहे तो निश्चित ही परमेश्वर इससे नाराज होगा, क्योंकि हमको परमेश्वर ने निश्चित ही रूप से चुना है कि हम इस संदेश को संसार तक पहुंचाए. आणि हे संदेश पोहोचवण्यासाठी जर आपण कुठे त्याला प्रतिसाद देत नसू तर निश्चित देव त्याबद्दल दुःखी होतो आणि देवाला ही गोष्ट आवडत नाही, कारण आपण त्याचे निवडलेले लोक आहोत आणि आपली जबाबदारी आहे की आपण हा संदेश इतरांपर्यंत घेऊन जावा.
So you and I are the representatives of God in taking these revelations to the humanity. और आप और मैं परमेश्वर के द्वारा अलग किए गए उसके सेवक है जो परमेश्वर के प्रकाशन को मनुष्य जाति तक पहुंचाने वाले हैं. आणि तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले अभिषिक्त केलेले लोक आहोत आणि म्हणून देव आपल्याला वापरतो की हे प्रकटीकरण आपण इतरांपर्यंत घेऊन जावं. So from verse 1 we learn that the author of this book of John, the book of Revelation, is John himself. तो इसीलिए हमने सीखा कि प्रकाशित वाक्य को लिखने वाला जो लेखक है वह यूहन्ना भी है. आणि यातनं आपल्याला हे समजतं की प्रकटीकरणाचं पुस्तक लिहिण्यामागे जो लेखक आहे तो योहानही आहे. In the scripture we read about different Johns. हम पवित्र शास्त्र में अलग अलग यूहन्ना के बारे में पढ़ते हैं. आणि देवाच्या वचनामध्ये आपण एका वेगळ्या योहानाबद्दल वाचतो. Nearly 4 Johns are there, but here, who is this John then? तो हम बाइबल में 4 यूहन्ना के विषय में पढ़ते हैं, लेकिन इसको लिखने वाला यूहन्ना ये कौन है? आणि देवाच्या वचनामध्ये 4 योहानांचा उल्लेख झालेला आहे. मग या 4 मधनं नेमका कोणी हे प्रकटीकरणाचं पुस्तक लिहिलेलं आहे? Is it John the disciple, or is it John Mark, or is it John the Baptist? Which John is this? ये कौन सा यूहन्ना है? क्या ये वो यूहन्ना है जो चेला था, या यह यूहन्ना मरकुस है, या फिर यह यूहन्ना बपतिस्मा देने वाला? ये कौन सा यूहन्ना है? आणि हा नेमका कोणचा योहान आहे? आपण पाहतो की हा प्रेषित योहान आहे, की हा योहान मार्क आहे, की हा बपतिस्मा करणारा योहान आहे. नेमका कुठला योहान हा आहे? See, by the scripture, as we read in first chapter itself, 4th verse and then 9th verse, we understand that this is the disciple John. और जिस प्रकार हमने अध्याय 1 के वचन 4 और वचन 9 में पढ़ा है, तो यहाँ पे हमें स्पष्ट रीति से देखने को मिलता है कि इस प्रकाशित वाक्य का लिखने वाला और कोई नहीं, यूहन्ना वह चेला है. आणि या अध्यायाच्या आपण वचन 1, 4 आणि 9 मध्ये ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने आपल्याला बघायला मिळतं की या पुस्तकाचा जो लेखक आहे हा दुसरा कोणी नसून तर हा प्रेषित योहान आहे. He has also written the gospel according to John. और इसने यूहन्ना का सुसमाचार भी लिखा था. आणि त्यानेच योहान कृत शुभवर्तमान हे सुद्धा लिहिलेलं आहे. Then he has also written John for epistles called first epistle of John, second epistle of John, and third epistle of John. और इसके साथ साथ इसने यूहन्ना की पत्री, पहला यूहन्ना, दूसरा यूहन्ना और तीसरा यूहन्ना की पत्री भी लिखी. आणि त्याचबरोबर त्याने काही पत्रही लिहिलेले आहेत. योहानाचे पहिले, दुसरे व तिसरे पत्र त्याने स्वतःहूनच लिहिलेले आहेत. And then he is definitely Apostle John, who was sent by Jesus in Matthew 10:1. और मत्ती 10 अध्याय 1 वचन के अनुसार निश्चित ही यह यीशु के द्वारा भेजा हुआ प्रेरित यूहन्ना है. आणि मत्तय 10:1 प्रमाणे निश्चितच येशूने पाठवलेला हाच तो प्रेषित योहान आहे. So we accept his authorship because he himself has claimed that he is the author of this book of
revelation. और इसलिए हम उसके लेखकपन को स्वीकार करते हैं, क्योंकि उसने ही इस बात को कहा है कि वही इसका लिखने वाला और इसका लेखक है. आणि म्हणूनच आपण त्याच्या या लिखाणाला आपण स्वीकारतो, कारण त्या ठिकाणी तो स्वतःहून म्हणतो की मीच तो योहान आहे जो प्रेषित आहे. Then we are also, by comparing John's gospel and his vocabulary in John's gospel and in the book of Revelation, we understand that this is none other than the disciple John or Apostle John. और जब हम यूहन्ना के सुसमाचार के उस लिखावट को या उसके उच्चारण किए हुए शब्दों को जब हम यूहन्ना के प्रकाशित वाक्य से जब उसकी तुलना करते हैं, तो हम निश्चित रूप से इस बात का प्रमाण दे सकते हैं कि इस प्रकाशित वाक्य को लिखने वाला और कोई नहीं, ये यीशु मसीह का चेला अर्थात प्रेरित यूहन्ना ही है. आणि ज्या वेळेला आपण योहानाचं शुभवर्तमान आणि प्रगटीकरण यामध्ये असलेल्या शब्दांची तुलना करतो, भाषेची तुलना करतो, यावरून आपल्याला समजू शकतं की हे पुस्तक लिहिणारा दुसरा कोणी नाही, तर येशूचा शिष्य हा म्हणजेच प्रेषित योहान हाच आहे. For example, in John 1:1 we read that in the beginning was the Word. उदाहरण के लिए यदि हम यूहन्ना अध्याय 1 का 1 वचन पढ़े तो वहां पे लिखा है कि आदि में वचन था. उदाहरणार्थ जर बघायचं झालं, जर आपण योहानाचा शुभवर्तमान त्याचा अध्याय 1 आणि वचन 1 जर बघितलं, तर तिथे वचन स्पष्ट रीतीने म्हणतं की प्रारंभी शब्द होता. Then First John, the epistle, also uses the word logos or word in First John 1:1. और पहला यूहन्ना के अध्याय 1 के पहले वचन में वहां पे यूहन्ना फिर से लोगोस अर्थात वचन का इस्तेमाल करता है, और वहां पे भी वो कहता है कि वचन. आणि योहानाचं पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहतो की या पत्राची सुरुवात सुद्धा तो ग्रीक भाषेतील लोगोस या शब्दाने करत आहे. याचा अर्थ या ठिकाणी आपण पाहतो की वचन किंवा शब्द असा होतो. Logos or the word is the common vocabulary which was used by John the disciple. और इस व्याख्यान का जो समान रीति से यूहन्ना जो यीशु मसीह का चेला है जिसने इसका इस्तेमाल किया है, यहाँ पे हमें स्पष्ट रीति से उसके बारे में देखने को मिलता है. आणि योहानाने वापरलेला शब्द म्हणजे जो लोगोस किंवा ज्याला आपण शब्द म्हणतो, हा शब्द आपल्याला या तिन्ही पत्रामध्ये पाहायला मिळतो. याचा अर्थ आपल्याला हे समजतो की याचा लेखक हा योहानच आहे. Then second vocabulary which John used was Lamb of God. और दूसरा जो शब्द का इस्तेमाल या वचन का इस्तेमाल यूहन्ना ने किया वो है परमेश्वर का मेमना. आणि दुसरा शब्द जो योहानाने त्या ठिकाणी वापरलेला आहे तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळतो की देवाचा कोकरा. In John's Gospel, first chapter, verse 29 and then 36 also repeats the same thing, saying, calling Jesus as the Lamb of God. और यूहन्ना के सुसमाचार अध्याय 1 और उसके 26 और 36 वचन में 39 वचन में हम देखते हैं कि यूहन्ना फिर से इस बात को कहता है परमेश्वर का मेमना, इसका इस्तेमाल करता है.
आणि योहानाचा शुभवर्तमान याचा अध्याय 1 आणि याच्या वचन 26 आणि 39 नुसार जर आपण बघितलं तर योहान देवाचा कोकरा या शब्दाचा त्या ठिकाणी वापर करीत आहे. Then same thing in the book of Revelation 5th chapter verse 6. We read और that इसी बात God uses the word the word Lamb of God. और हम फिर एक बार प्रकाशित वाक्य के अध्याय 5 और 6 वचन में देखते हैं कि यूहन्ना परमेश्वर का मेमना इस वचन का इस्तेमाल करता है, इस शब्द का इस्तेमाल करता है. आणि प्रकटीकरणाच्या 5वा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो की योहान या ठिकाणी सुद्धा देवाचा कोकरा या शब्दाचा वापर करीत आहे. In 6th chapter of Revelation, we read that Lamb of God has opened the first seal out of 7 seals. और 6वें अध्याय के पहले वचन में प्रकाशित वाक्य में हम देखते हैं कि मेमने ने 7 मोहरे की पहली मोहर खोली. आणि 6व्या अध्यायामध्ये प्रकटीकरणाच्या आपण या ठिकाणी पाहतो की कोकऱ्याने 7 शिक्क्यामधल्या पहिल्या शिक्क्याला त्याने फोडलेला आहे. Then whole sequence goes and then till he opens 7th seal, Lamb of God was repeated everywhere as we observe in the whole book of Revelation. और जब हम प्रकाशित वाक्य प्लीज अनम्यूट योरसेल्फ. Yeah, in तो 1 मिनट या जब हम पूरे प्रकाशित वाक्य को सीक्वेंस में जब हम पढ़ते हैं तो वहां पे हम देखते हैं कि परमेश्वर के मेमने के विषय में कई बार वहां पे दर्शाया गया है जिसने उन मोहरों को खोला. आणि या पुढच्या वचनामध्ये आपण पूर्णपणे वाचू शकतो की देवाच्या कोकऱ्याने पुढच्या संपूर्ण जे उरलेले शिक्के आहेत त्याने फोडलेले आहेत आणि त्याविषयी आपण या संपूर्ण 6व्या अध्यायामध्ये वाचू शकतो. Without the Lamb of God, no seal was opened. Only the Lamb of God took initiative each time to open each seal. परमेश्वर के मेमने के बिना ये मोहरें खोली नहीं जा सकती, इसीलिए परमेश्वर के मेमने ही इस मोहरों को खोलने में अपना योगदान दिया. आणि देवाच्या कोकऱ्याशिवाय इतर कोणालाही हा अधिकार नाही की ते शिक्के ते फोडू शकतात, म्हणून देवाच्या कोकऱ्याने हे सर्व शिक्के फोडलेले आहेत. In Revelation 5th chapter verse 6, we read that this Lamb of God was in the middle of the whole heaven, and then in the adoration and in the worship team. और हम प्रकाशित वाक्य के अध्याय 5 के वचन 6 में देखते हैं कि स्वर्ग में ये जो मेमना है, जो आराधना करने वाला दल है और बाकी जो प्राचीन है उनके बीचों बीच में ये खड़ा है. आणि प्रकटीकरणाचा 5वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आपण पाहतो की स्वर्गाच्या मधोमध हा कोकरा या त्या ठिकाणी आहे आणि स्वर्गीय आराधना म्हणजे जे 4 प्राणी आणि वडील त्या ठिकाणी जे आहेत त्यांच्या आराधनेच्या मध्ये या ठिकाणी हा कोकरा उभा आहे. The center of our worship in church or in the family is Christ himself and none other than Christ. और हमारे आराधना का केंद्र चाहे वो कलीसिया में हो, चाहे वो परिवार में हो, वो और कोई ना होकर केवल और केवल यीशु मसीह होना है. आणि आपल्या आराधनेचं केंद्रस्थान मग आपल्या मंडळीमध्ये असो किंवा आपल्या कुटुंबामध्ये असो हे दुसरं कोणीही नसून तो फक्त ख्रिस्त किंवा देवाचा कोकराच असायला हवा.
sometimes we the blessing and then we kick out the blesser and we boast about blessing. और कई बार हम आशीष को तो प्राप्त करते हैं और उस आशीष के लिए हम घमंड भी करते हैं, लेकिन आशीष देने वाले को हम भूल जाते हैं. आणि बऱ्याच वेळेस आपण देवाकडनं मिळालेले आशीर्वाद, आपल्याला आशीर्वादही मिळतात, आपण आशीर्वाद मिळवतोही, पण बऱ्याचदा आपण आशीर्वाद देणाऱ्यालाच विसरून जातो. So who is the center of your worship today? तो आज आपकी आराधना का केंद्र कौन है? मग आपल्या आराधनेचं केंद्रस्थान आज नेमका कोण आहे? Whom do we worship in our churches, in our families, in our get-togethers? हमारे कलीसिया में, हमारे परिवार में, और हम जहां कहीं भी एकत्रित होते हैं, हम वहां पे किसकी आराधना करते हैं? आणि आपल्या मंडळीमध्ये, आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या सामुदायिक सहभागितेमध्ये ज्यावेळेस आपण एकत्रित येतो, आपण नेमकी कोणाची आराधना करतो? For some people, only the elders become the center of their worship, or their leaders become the center of the worship, and then some important prominent person becomes the center of the worship, and Jesus is kicked out from the real worship. और कुछ लोगों के लिए उनके बड़े बुजुर्ग या उनके अगुवे या फिर कोई विशेष व्यक्ति उनके लिए आराधना का केंद्र होते हैं, और उस आराधना में यीशु को दरकिनार या निकाल दिया जाता है. आणि आपण पाहतो की बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी कुटुंबातले किंवा मंडळीतले वडील, प्रमुख व्यक्ती, विशेष अशा व्यक्ती, महत्वाच्या व्यक्तींना आपण अधिक स्थान दिलं जातं, आणि अशा वेळेला आपण ख्रिस्तालाच त्या सहभागितेतून, त्या आराधनेच्या ठिकाणातूनच बाहेर काढून देतो. Even in the family, sometimes wife becomes the center, or husband becomes the center, or children becomes the church. आराधनेचे केंद्र बनतात, आणि त्या ठिकाणी ज्याची आराधना व्हायला पाहिजे त्याची त्या ठिकाणी आराधना होत नाही, तर हे मनुष्य त्या ठिकाणी आराधनेचं केंद्र बनतात. May God help us to make Jesus himself as the center of our life and center of our family, center of our worship in the church. परमेश्वर हमारी सहायता करे कि यीशु मसीह हमारे जीवन का केंद्र, हमारे परिवार का केंद्र और हमारी कलीसियाई आराधना का केंद्र बन जाए. आणि परमेश्वर आपल्याला मदत करो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मंडळीचा केंद्र, आपल्या कुटुंबाचा केंद्र व आपल्या जीवनाचाही केंद्रस्थान बनो. Jesus is definitely everything, all in our lives. यीशु मसीह हमारे लिए सब कुछ है. वो हमारे लिए सब में सब कुछ है. आणि प्रभू येशू आपल्या जीवनासाठी सगळं काही आहे. तो सगळं म्हणजे सगळ्यांमध्ये सगळं काही असं आहे. So may God's grace continue to be upon each of us to make it in our lives. परमेश्वर का अनुग्रह हम सब पर लगातार बना रहे, ताकि वही हम सब के जीवन का केंद्र हो. आणि देवाचा अनुग्रह आपल्या जीवनावर सदैव असो, जेणेकरून ख्रिस्त आपल्या जीवनाचा केंद्र सर्वदा असेल. The first vocabulary which John uses is logos or word, and then second vocabulary is Lamb of God. यूहन्ना ने पहले शब्द का इस्तेमाल किया वो है वचन, और दूसरे शब्द का इस्तेमाल उसने किया परमेश्वर का मेमना. आणि योहानाने त्याच्या लिखाणात वापरलेले जे शब्द आहेत त्यातील पहिला शब्द जो आहे तो ग्रीक भाषेतील लोगोस म्हणजे शब्द, आणि दुसरा म्हणजे देवाचा कोकरा.
And then third vocabulary which John uses is the word truth. ओके ओके। और तीसरा जो शब्द यूहन्ना ने इस्तेमाल किया वो है सत्य। आणि तिसरा शब्द जो योहानाने वापरलेला आहे तो म्हणजे सत्य। For example, if we read the 14th chapter of John's Gospel, verse 6, we read that Jesus himself saying, I am the truth, I am the way, the truth, and the life. यदि हम यूहन्ना के सुसमाचार अध्याय 14 उसके 6वें वचन में पढ़े, वहां पे यूहन्ना ने इस शब्द का इस्तेमाल किया, जैसे यीशु ने कहा कि मार्ग, सत्य और जीवन मैं ही हूं। सत्य का इस्तेमाल यहाँ पे हुआ है। आणि उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की योहानाचा शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये योहानाने हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे। हे सत्य हा शब्द योहान या ठिकाणी वापरत आहे। So the word truth is common even in the book of Revelation. और सत्य ये जो शब्द है इसका इस्तेमाल यहाँ पे प्रकाशित वाक्य में भी किया गया है। आणि सत्य या शब्दाचा हा वापर आपण या ठिकाणी प्रकटीकरणाच्या पुस्तकातही पाहू शकतो। There Philip is asking, Lord, show us the Father. और फिलिपुस यीशु से पूछता है कि हे प्रभु हमें पिता को दिखा दे। आणि वचनात आपण पाहू शकतो की फिलिपाने येशूला विचारलेला आहे की हे प्रभु आम्हाला पिता दाखवा। And Jesus answered and said, those who have seen me have seen even the Father. यीशु मसीह ने उत्तर देते हुए कहा कि जिसने मुझे देखा उसने पिता को भी देखा है। आणि येशूने त्याला प्रत्युत्तर केलेला आहे, त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि तो म्हणतो की ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला सुद्धा पाहिलं आहे। Word definitely becomes also the truth. So John uses the vocabulary as the word, and then second as the Lamb of God, and third the truth. और वचन जो सत्य है इसका इस्तेमाल यूहन्ना ने किया, जैसे उसने लोगोस यानी वचन इस शब्द का इस्तेमाल किया, उसके बाद परमेश्वर का मेमना, और उसके बाद उसने सत्य इस शब्द का इस्तेमाल किया। आणि आपण पाहतो की ज्या रीतीने योहानाने त्या ठिकाणी सत्य या शब्दाचा वापर केलेला आहे आणि सुरुवातीला आपण पाहतो की लोगोस म्हणजे वचन या शब्दाचा त्याने वापर केलेला आहे, त्याचबरोबर देवाचा कोकरा या शब्दाचाही त्याने वापर केलेला आहे। So this vocabulary in John's Gospel and then in the book of Revelation definitely shows us that the author of both the books are the same. और इस शब्द रचना के आधार पर जो यूहन्ना के सुसमाचार में किया, उसके साथ साथ उसने यूहन्ना के प्रकाशित वाक्य में भी उन्हीं शब्द रचना का इस्तेमाल किया। इससे हम इस नतीजे पर पहुंचते हैं कि यूहन्ना का प्रकाशित वाक्य ये और किसी ने नहीं, केवल यूहन्ना प्रेरित ने ही लिखा है। आणि योहानाचा शुभवर्तमान आणि प्रकटीकरण यामधली जी शब्द रचना या ठिकाणी आपण पाहतो, या शब्द रचनेच्या आधारावरून हे आपण निश्चित प्रमाणित करू शकतो की योहानाचा शुभवर्तमान आणि प्रकटीकरण याचा दोघांचाही लेखक प्रेषित योहान हाच आहे। Then we also read in Revelation 21:3, और जब हम प्रकाशित वाक्य अध्याय 21 के वचन 3 में जब हम देखते हैं,
आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याचा अध्याय 21 आणि याच्या 3ऱ्या वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो, it says, and I heard a great voice out of heaven saying, behold, the tabernacle of God is with men. और 3रे वचन में इस प्रकार लिखा है, फिर मैंने सिंहासन में से किसी को ऊंचे शब्द से ये कहते हुए सुना, देख परमेश्वर का डेरा मनुष्य के बीच में है. आणि 3ऱ्या वचनामध्ये प्रकटीकरणाच्या 21:3 मध्ये असं म्हटलेलं आहे, आणि मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, पहा देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. Behold, the tabernacle of God. See, the word tabernacle of God is definitely referring to Jesus Christ. और जब वो कहता है कि देखो परमेश्वर का डेरा, ये जो शब्द निश्चित रूप से प्रभु यीशु मसीह को प्रस्तुत करता है. आणि या ठिकाणी आपण वाचतो, देवा पहा देवाचा मंडप हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे, हा निश्चितच प्रभु येशू ख्रिस्ताला दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेला आहे. In John 1:1 we read that Jesus is the word, or the word was in the beginning, and then the word was with God, and the word was God. और यूहन्ना के सुसमाचार के अध्याय 1 और वचन 1 में हम पढ़ते हैं, जैसा वो लिखता है और कहता है कि आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन ही परमेश्वर था. आणि यूहन्नाचा शुभवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 1 मध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. Same John's Gospel tells us in John 1:14 that the same word came and dwelt among us. और यूहन्ना के सुसमाचार के अध्याय 1 के 14 वचन में जिस प्रकार से लिखा हुआ है कि वचन देहधारी होकर उसने हमारे बीच में डेरा किया. आणि यूहन्नाचा शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 14व्या वचनामध्ये तो पुढे जाऊन म्हणतो की शब्द देही झाला, देहधारी झाला आणि त्याने मनुष्यामध्ये आपली वस्ती केली. When God comes and stays with us, it is definitely said the word came and dwelt among us, and in Greek tabernacled among us. That means he has put his tent with us and then he started living with us. और जब यहाँ पे इस प्रकार से लिखा हुआ है कि परमेश्वर ने मनुष्य के बीच में डेरा किया, तो यूनानी भाषा में इसके लिए कहा गया है कि परमेश्वर का डेरा या परमेश्वर की उपस्थिति जो उस तंबू में पाई जाती है, उसने हमारे बीच में निश्चित रूप से उतरकर अपनी उपस्थिति को उसने दर्ज किया. आणि या वचनांमध्ये आपण ज्या वेळेला पाहतो की शब्द देही झाला, शब्द देहधारी झाला, याचा अर्थ की देवाने मनुष्याच्या रूपामध्ये येऊन मनुष्यामध्ये त्याने वस्ती केली. याचा अर्थ जो देवाचा मंडप होता, तो देवाचा मंडप मनुष्यांच्या मध्ये आला आणि मंडपाच्या द्वारे त्याने देवाची उपस्थिती मनुष्यामध्ये प्रदर्शवलेली आहे. We have a small child in our ashram. हमारे आश्रम में एक छोटा बालक है आणि आमच्या आश्रमामध्ये एक लहान बालक आहे. That child rejoices whenever the child sees his mother, and then jumps and then very, very comfortable in the presence of mother. और जब वो बालक अपनी माँ को देखता है तो उसको देखकर वह उत्सुकता से कूदने फांदने लगता है, क्योंकि वह अपनी आंखों से अपनी माँ को देखता है.
आणि आमच्याकडे जो बालक आहे ज्यावेळेस त्याच्या आईला तो पाहतो त्याला इतका आनंद होतो की त्या आईच्या सानिध्यामध्ये येऊन तो आनंदाने पूर्णपणे भरलेला असतो. Now, children become restless without parents. और बच्चे बिना माता पिता के अस्वस्थ जैसे हो जाते हैं. आणि पालकांविना लेकरं जे आहेत हे अस्वस्थ होतात. Once we asked our son to travel from Madrid to Pune, and then he was alone. All together, we used to travel together, but this time it happened that he has to travel from Miraj to Pune. और एक बार हमने अपने बेटे को कहा कि उसे मीरज से पुणे अकेले जाना होगा. पहले तो हम साथ में ही यात्रा किया करते थे, लेकिन कुछ ऐसे कारणों की वजह से हमने उससे कहा कि इस बार तुम्हें अकेले ही मीरज से पुणे जाना होगा या यात्रा करनी होगी. आणि काही काळापूर्वी मी माझ्या मुलाला त्या ठिकाणी सांगितलं की तुला मिरज ते पुणे हा प्रवास करावा लागेल. यापूर्वी आम्ही एकत्रित रीतीने प्रवास करत असे, पण काही कारणास्तव मी त्याला सांगितलं की या वेळेला तुला एकट्यालाच हा प्रवास करावा लागणार आहे. That time he was in 10th standard, so he had to go and give a paper. And then I asked him, how was your travel and did you enjoy your travel? He said, I was alone in the bus, so I started weeping. Half of the travel, I was continuously weeping. और उस समय में वह 10वीं कक्षा में था और उसे पेपर देने के लिए जाना था. सो जब वो पेपर देकर वापस आया तो मैंने उनसे पूछा कि आपकी यात्रा कैसी रही. तो उसके जवाब में उसने कहा कि उस यात्रा में उस बस में मैं ही केवल अकेला था और आधे रास्ते तक तो मैं रोता ही रहा. आणि प्रवासाच्या अंती मी त्यावेळेस त्याला विचारलं की तुझा प्रवास कसा झाला आणि तू सुखरूप रीतीने पोहोचला का. आणि त्याने प्रत्युत्तरादाखल मला त्याने सांगितलं की संपूर्ण प्रवासामध्ये मी एकटाच होतो आणि प्रवासाच्या अर्ध्या वाटेपर्यंत मी रडतच गेलो. Then at some time, my neighbor, that is one who was sitting next to me, was a young man also. He was asking, Chotu, why do you weep like this? और हमारे घर के बाजू में जो हमारे पड़ोसी रहते हैं, उन्होंने मेरे बेटे से पूछा, छोटू तुम इस प्रकार से क्यों रोए. आणि आमच्या घराच्या शेजारी जे आता माझ्या बाजूला बसलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांनी त्याला विचारलं की छोटू तू अशा रीतीने का रडत आहेस. See, he was an unknown person, and then but they were traveling together in the same bus, and whole bus was full of people. But he was feeling left over among the whole group. और जबकि वह बस में अकेला नहीं था, उसके बाजू में जो पड़ोसी था, उस समय में जब उसने पूछा कि तू क्यों रो रहा है, भाई उस बस में लोगों का एक समूह था, लेकिन फिर भी वह उस समूह के बीच में भी अपने आप को एक अकेला ही महसूस कर रहा था. आणि जरी तो त्या बस मधून प्रवास करीत होता आणि बस लोकांनी भरलेली होती, त्याच्या बाजूलाही प्रवासी बसलेला होता. त्याने त्याला विचारलं, एवढे सगळे लोक असताना सुद्धा त्या लोकांच्या गर्दीमध्येही तो स्वतःला एकटा असा त्या ठिकाणी वाटत होता. You might have heard about David Wilkerson's ministry. और आपने हो सकता है डेविड विल्करसन इनकी सेवकाई के विषय में सुना होगा. आणि होऊ शकतं की डेव्हिड विल्करसन यांच्या सेवा कार्याविषयी आपण ऐकलं असेल. And then when he went to teenagers and then started talking to them, they were expressing that we are lonely people. और जब जवानों के बीच में जब उसने उनके साथ बातचीत करना शुरू किया, तो उन्होंने
बातचीत में उससे इस प्रकार कहा कि हम अपने आप को अकेला महसूस करते हैं। आणि ज्यावेळेस त्यांनी त्यांची सेवा तरुणांमध्ये सुरू केली, त्या सेवेमध्ये त्यांना हे समजलं की तरुण जे आहेत हे एकटेपणातून जात आहेत, ते स्वतःला एकटे समजतात. Then David Wilkerson wonders, New York City is so big, thickly populated, everywhere people, everywhere churches. Why these children or why these teenagers are feeling lonely in the midst of the community? डेविड विल्किंसन इस बात को सोचने लगे कि न्यूयॉर्क सिटी इतना प्रचलित शहर है और लोगों से भरा हुआ है, कलीसियाओं से भरा हुआ है, लेकिन फिर भी ये जो जवान है इतने भीड़ भाड़ के समुदाय में होकर भी अपने आप को अकेला क्यों पा रहे हैं। आणि डेव्हिड विल्कर्सनला हे समजलं नाही की न्यूयॉर्क सारख्या इतक्या मोठ्या शहरामध्ये राहून सुद्धा इतकी मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी आहे, मंडळी आहेत, समाजामध्ये ते राहत आहेत आणि या समाजामध्ये राहत असतानाही या तरुणांना एकटेपणा का वाटतो? Today, this is what is the reality. Everywhere people are there, everywhere crowds are there, everywhere a lot of people, but beloved, there are lonely people who are lost in themselves. आज भी हम देखते हैं कि पूरी दुनिया भर में लोगों का जमघट है, जगह जगह हमें लोग देखने को मिलते हैं, समुदाय देखने को मिलते हैं, लेकिन इनके बीच में भी कई ऐसे लोग हैं जो अपने आप को अभी भी अकेला महसूस करते हैं। आणि आपण पाहतो संपूर्ण जगामध्ये लोक समुदाय आहे, लोकांचे गट आहेत, लोकांच्या वेगवेगळ्या सहभागिता आहेत, पण एवढ्या सगळ्या समुदायामध्ये समाजामध्ये राहत असताना सुद्धा लोक स्वतःला एकटे समजायला लागलेत. ते स्वतःमध्येच त्या ठिकाणी एकटेपणा त्यांना जाणवायला लागलेला आहे. Yesterday we went to a place called Malgaon, and the pastor who came with me and took me by his bike, he was saying that people are becoming more lonely and suicide rate is increasing day by day. और कल जब मैं एक पासवान के साथ उनके 2 पहिया वाहन में मालगांव में जब मैं सेवकाई के लिए गया था, तो हमारी यात्रा के दौरान उन्होंने मुझसे इस प्रकार से कहा कि इन दिनों में लोगों में अकेलापन देखा जा रहा है और इसके कारण आत्महत्या का जो आंकड़ा है वह दिन प्रतिदिन बढ़ते जा रहा है। आणि काल सुद्धा मी एका देवाच्या सेवकाबरोबर त्यांच्या दुचाकीवर मी मालगाव या ठिकाणी गेलेलो होतो आणि मार्गस्थ होत असताना त्यांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी ही अनेक अशी जागा आहेत की जिथे लोकांना स्वतःला एकटेपणा जाणवायला लागलेला आहे आणि या एकटेपणाच्या कारणामुळेच आत्महत्येची संख्या जी आहे, याची टक्केवारी जी आहे, दिवसेंदिवस वाढत आहे. Beloved, I am really glad to see several ministries hearing the word of God through this course. और इस कोर्स के दौरान मेरे प्रियो मैं परमेश्वर जो सेवा कर रहा है इसके विषय में इन दिनों में सुन रहा हूँ. आणि प्रियांनो, या सेवेच्या द्वारे, या कोर्सच्या द्वारे मी पाहत आहे की कितीतरी असे सेवा कार्य आहेत की संघटना आहेत जे या कोर्स द्वारे देवाचं वचन शिकत आहेत. Now there is Grace Faith Mission. Wonderful to see you. Every class you have been faithfully attending and hearing the word of God. और जैसे ग्रेस फेथ मिशन के जो भाई है, मैं देख रहा हूँ कि हर एक क्लास को वो अटेंड करते हैं और सुंदर रीति से परमेश्वर के वचन को वह सीख रहे हैं. आणि या ठिकाणी मी ग्रेस फेथ मिशन म्हणून पाहत आहे आणि
ही व्यक्ती प्रत्येक वेळेला नियमित रीतीने देवाचं वचन शिकण्यासाठी ते येत आहेत आणि नियमित रीतीने देवाचं वचन येऊन ते शिकत आहेत. There is also brother Alex Sam from Punjab. और एक और भाई है एलेक्स सैम जो पंजाब से आते हैं. आणि या ठिकाणी आणखीन एक भाऊ आपण पाहू शकतो, अलेक्स सॅम, जे पंजाब मधनं आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. And then we have several individual brothers who are regularly attending this, and pastors and leaders who are really making use of this course, and definitely God has a purpose in your lives. और कुछ ऐसे भाई बहन और सेवकगण और अगुवे भी है जो इन शिक्षाओं का जो है फायदा उठा रहे हैं, जिससे उनकी सेवकाई में एक वह सफलता को और उसके बढ़ोतरी को देखेंगे. आणि या ठिकाणी अनेक भाऊ बहीण, सेवक आणि देवाचे निवडलेले पाळक लोक सुद्धा आहेत. आणि या सेवा कार्यामधनं निश्चित मला बघण्याची इच्छा आहे की तुमच्या सेवा कार्यामध्ये, तुमच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी वाढ आणि त्या ठिकाणी समृद्धी येऊ. But we have to definitely locate lonely people are within us and then cater to their needs. इसके साथ साथ हमें इसको जानने की आवश्यकता है कि जो हमारे अंदर में अकेलापन है या जो हमारे बीच में जो अकेलेपन को महसूस करने वाले लोग हैं, वो उनके साथ हमें मिलाप करने की आवश्यकता है और उसके विषय में जानने की आवश्यकता है और उनको संभालने की आवश्यकता है. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला जे एकटेपणामध्ये असलेले लोक आहेत, अशापर्यंत जाण्याची गरज आहे. अशा लोकांना आपला वेळ देण्याची गरज आहे. अशा लोकांबरोबर आपली सहभागिता वाढवण्याची गरज आहे. No, there are right in your fellowship, right in where we gather, we have lonely people. We need to go closer to them. We need to talk to them. We need to remove the loneliness, because loneliness cannot be seen. Will be, or that person or that young man will be quite common, very nicely speaking to everyone, but within himself he may feel lonely somewhere. हो सकता है कि आपके नजदीकी संगति में, आपके समुदाय में, आपके लोगों के बीच में कुछ ऐसे लोग होंगे जो अकेलापन महसूस कर रहे होंगे, लेकिन अकेलापन दिखता नहीं है, क्योंकि जब हम उनसे बातचीत कर रहे होते हैं तब वह साधारण रीति से हंसते खेलते हुए बातचीत करते हैं, लेकिन उनके अंदर में कहीं ना कहीं अकेलापन होता है. ऐसे लोगों को ढूंढकर हमें उनके साथ संगति करने की आवश्यकता है और उनके अकेलेपन को हमें दूर करने की आवश्यकता है. आणि आपल्या समाजामध्ये आपण पाहतो की असे अनेक लोक आहेत जे एकटे आहेत. ज्यावेळेस आपण त्यांच्यासोबत वेळ घालवतो, ज्यावेळेस आपण त्यांच्यासोबत बोलतो, त्यांच्या बोलण्याद्वारे, त्यांच्या वागण्याद्वारे आपल्याला जाणवत नाही की ते एकटे आहेत. ते हसतात, ते बोलतात, पण ते स्वतःमध्येच त्या ठिकाणी एकटेपणा स्वतःचा त्यांना त्या ठिकाणी वाटायला लागतो. आणि अशा लोकांबरोबर आपल्याला वेळ घालवणं, अशा लोकांबरोबर सहभागिता करण्याची गरज आपल्याला आहे. Jesus left heaven and came down to earth in flesh. यीशु मसीह ने स्वर्ग को छोड़ा और वह इस पृथ्वी पर मनुष्य के रूप में देहधारी होकर आया. आणि आपण पाहतो की येशूने स्वर्गाला त्यागून या पृथ्वीवर तो आला आणि तो स्वतः मनुष्याप्रमाणे देहधारी झाला. When he came, he left the glory which cannot be left in, as we read in Philippians 2nd chapter, verse 6 and 7. और फिलिपियों अध्याय 2 उसके 6 और 7 वचन के अनुसार जिस महिमा में यीशु मसीह था, उस महिमा को छोड़कर वह हमारे बीच में उसने डेरा किया.
आणि फिलिप्पिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 6व्या वचनानुसार आपण पाहतो की ज्या गौरवामध्ये ख्रिस्त स्वर्गामध्ये होता ते गौरव त्याने त्यागलं आणि तो आपल्यासाठी या पृथ्वीवर आला. We have to leave our comfort zone to come to the people who are feeling lonely. हमें हमारे आरामदायी क्षेत्र को छोड़कर उन लोगों तक पहुंचने की आवश्यकता है जो लोग अकेलेपन में जी रहे हैं. आणि आपल्या सुखमय गोष्टींना सोडून आपल्याला अशा लोकांच्या शोधाची गरज आहे जे स्वतःला एकटेपणामध्ये स्वतःला बघतात किंवा जे आतल्या रीती आतून स्वतःला एकटे समजतात. What is ministry and how do we define ministry today? और सेवकाई क्या है और आज हम सेवकाई की परिभाषा कैसे दे सकते हैं. आणि मग सेवा कार्य मग नेमकं काय आहे किंवा जर सेवा कार्याची जर व्याख्या करायची असेल तर ती व्याख्या काय होऊ शकते. Some people think that ministry is nothing but it is a rock chair or a easy chair ministry, just sitting. और कुछ लोगों के लिए सेवकाई ऐसा है कि एक बड़े सिंहासन पर बड़े आसन पर बैठना और बैठना. आणि पुष्कळशा लोकांसाठी सेवेचा अर्थ म्हणजे एक आराम खुर्चीप्रमाणे आहे आणि त्यावर बसून फक्त आरामच करायचा अशा रीतीचे सेवेचा समज त्यांनी केलेला आहे. No, one brother was saying, brother, please join our mission, and at the moment you join, you will definitely be honored. People will come with horns, and then they will come with music, and then they will receive you as their bishop, and then they will make a procession and take to their town, and they will give you big gifts and all that. और किसी ने ऐसा कहा कि भाई आप हमारे मिशन के साथ जुड़ जाइए, हमारे लोग आपका स्वागत बाजे गाजे के साथ करेंगे और अपने नगर में आपको घुमाएंगे और आपकी प्रतिष्ठा की जाएंगी. हमारे बिशप आपका आदर सम्मान करेंगे और साथ ही साथ आपको बड़े बड़े उपहार भी दिए जाएंगे. आणि कोणीतरी मला म्हटलं की तुम्ही आमच्या मिशन सोबत या ठिकाणी या आणि ज्यावेळी तुम्ही याल त्या ठिकाणी वाजत गाजत आम्ही तुमचं त्या ठिकाणी स्वागत करू, तुमच्यासाठी आम्ही मोठी मिरवणूक काढू आणि त्या ठिकाणी आमचे बिशप स्वतःहून येऊन तुमचं स्वागत करतील आणि मोठी मोठी बक्षीसही त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. Beloved, ministry is not only receiving gifts, but you need to minister by stooping down to their level and even to the level of washing their feet. प्रियो, सेवकाई उपहार लेना नहीं है, लेकिन सेवकाई ये है कि हमने नीचे उतरकर स्वयं को नम्र कर कर उनकी सेवा करना है. यहाँ तक कि उनके पैर धोना भी पड़े तो हमें इस सेवकाई को करना है. आणि प्रियांनो, सेवा करणे म्हणजे मोठे मोठे बक्षीस मिळवणे, मोठे मोठे पारितोषिक घेणे हे नाहीये, तर जे गरजेमध्ये आहेत त्यांच्या पातळीपर्यंत खाली उतरून त्यांची सेवा करणं किंवा जर गरज भासल्यास त्यांचे पाय धुण्याची तयारी सुद्धा ठेवणं ह्याला सेवा म्हटलं जातं. As Jesus left the glory of glories in heaven and then came down to earth to our level, we need to go down to the level of people to minister unto them. जिस प्रकार जो प्रभु यीशु मसीह महिमा बड़ी बड़ी महिमा में रहने वाला, उसने अपनी उस स्वर्गीय महिमा को छोड़कर वो हमारे लिए इस पृथ्वी पर इस नीचे स्तर पर आ गया. हमें भी लोगों की सेवकाई को करने के लिए, उन्हें सेवा देने के लिए हमें नीचे उतरना होगा और हमें अपनी सेवकाई को देना होगा. आणि ज्या रीतीने आपण पाहतो की प्रभू येशूने स्वर्गातील त्याचं सर्व गौरव सोडून या पृथ्वीवर तो आला आणि आपल्याप्रमाणे त्या ठिकाणी तो राहिला,
त्याच रीतीने त्याचे निवडलेले लोक म्हणून जे गरजेमध्ये आहेत, अशा लोकांच्या पातळीपर्यंत खाली उतरून आपल्याला ती सेवा देण्याची गरज आहे. अशा रीतीने ती सेवा त्यांची करण्याची गरज आहे. So Jesus became flesh in the sense he became incarnated, and then he took the form of a servant. और यीशु देहधारी होकर इस पृथ्वी पर आया और उसने मनुष्य रूप धारण किया और उसके साथ साथ वह सेवक भी बन गया. आणि आपण पाहतो की अशा रीतीने ख्रिस्त या पृथ्वीवर आलेला आहे. या मनुष्य रूपीमध्ये तो आलेला आहे. तो स्वतः देहधारी झालेला आहे आणि केवळ देहधारीच नाही तर तो सेवकही झाला. What do we mean by incarnation? और रूपांतरण इसका अर्थ हम क्या समझते हैं? आणि मग स्वतःचं रूपांतर करणं याचा अर्थ मग आपण काय समजू शकतो? I'll just give you an example. There was a king who wanted to know his people. एक उदाहरण के लिए मैं आपको बताना चाहता हूँ कि एक राजा वो अपने लोगों को जानना चाहता था, उनके बारे में जानना चाहता था. आणि एक उदाहरण मला तुम्हाला देऊ इच्छितो की एक राजा होता आणि त्याला त्याच्या प्रजेला समजून घ्यायचं होतं. And then king used to receive information from his messengers and policemen, and he used to be very happy. और जब राजा अपने संदेशवाहकों के माध्यम से, अपने पुलिसों के माध्यम से जब अपने लोगों की जानकारी को प्राप्त करता था, वह आनंदित होता था. आणि ज्या वेळेला राजाचे संदेशवाहक किंवा त्याचे सैनिक यांच्या मार्फत ज्यावेळेस प्रजेची माहिती त्याच्याकडे येत होती, ती माहिती ऐकून तो निश्चितच आनंदी होत होता. But one day he personally wanted to visit people and know how they are personally, and then try to make a contact with people. और एक दिन वह व्यक्तिगत रीति से अपने लोगों के साथ मुलाकात करना चाहता था और उनसे उनके संपर्क में आना चाहता था. आणि एके दिवशी त्याने ठरवलं की मला माझ्या प्रजेला भेटायचं आहे आणि त्यांची भेट मला घ्यायची आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये, कुठल्या स्थितीमध्ये ते राहत आहेत, कसे ते राहत आहेत हे मला पाहायचं आहे. But he cannot go as a king. लेकिन वह राजा बनकर उनके बीच में नहीं जा सकता था. पण एक राजा म्हणून तो त्यांच्यामध्ये जाऊ शकत नव्हता. So what did he do? He disguised himself, and then he took away his coat, he took away his costly clothes, and then he removed and kept them aside. तो उसने क्या किया? उसने अपने आप का इनकार किया, अर्थात उसने अपने राजकीय वस्त्रों को उतारा और उसने एक साधारण व्यक्ती के समान अपने आप को तयार किया. आणि मग त्यासाठी त्याने काय केलं की त्याने स्वतःचा राजमुकुट, त्याचे राजवस्त्र जे होते हे सर्व त्याने बाजूला काढले आणि एक साधारण व्यक्तीप्रमाणे त्याने तो वेश परिधान केला. Then he went to the streets and he started walking. और वह सड़कों पर जाकर वह सड़क पर चलने लगा. आणि मग तो तिथल्या रस्त्यांवर चालू लागला. When he started walking, people saw him and some said, "Oh, this is king." और जब वो सड़कों पर चलने लगा तब लोगों को ये समझ में आ गया कि ये तो राजा है. आणि ज्यावेळेस तो रस्त्यांवर चालत होता त्यावेळेस त्याला बघून लोकांना समजलं की हा तर राजा आहे. Then others said, "No, he is having dirty clothes and he is not having proper clothes, and then he is definitely a beggar." और कुछ लोग ऐसा भी कहने लगे कि ये राजा कैसे हो सकता है, इसके कपड़े तो इतने गंदे हैं, ये इतना गंदा दिखता है, निश्चित ही ये कोई भिखारी हो सकता है.
आणि काही लोक म्हणायला लागले, नाही नाही, हा राजा असू शकत नाही, त्याचे कपडे पहा, त्याचे कपडे मळलेले आहेत आणि त्याचे कपडे इतके घाण झालेले आहेत, निश्चित हा राजा असूच शकणार नाही, हा तर कोणी भिकारी आहे. The whole day he started moving from place to place, and then evening time came. और पूरा दिन वह एक स्थान से दूसरे स्थान वह जा रहा था और शाम हो गई. आणि संपूर्ण दिवस तो पूर्ण शहरामध्ये तो फिरला, एका स्थानावरून दुसऱ्याच ठिकाणी तो गेला आणि अशा रीतीने संध्याकाळ झाली. Then in the night he was searching for some place where he can rest. और अब रात हो गई, अब वो एक ऐसा स्थान In ढूंढ the रहा night he था. was searching for या रात हो गई और वह एक ऐसा स्थान ढूंढ रहा था जहाँ पे वह विश्राम कर सके. आणि त्यानंतर रात्र झाली आणि आश्रयासाठी तो एक जागा शोधू लागला. So he went to a hotel saying, "Sir, give me a little space where I can sleep." तो वह एक ऐसे होटल में गया और उनसे विनती करने लगा कि मुझे एक छोटा सा स्थान दे जहाँ पे मैं विश्राम कर सकूं. आणि त्या ठिकाणी मग तो एका आश्रयस्थानी एका हॉटेलमध्ये तो गेलेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना तो म्हणतो की मला एक छोटीशी जागा द्या, ज्या ठिकाणी मी जाऊन आराम करू शकेल. Then that hotel manager said, "Hey, you get out here, a beggar, and we don't have place for you." तो वहाँ के संचालक ने उसको देखकर कहा, हे भिखारी, यहाँ से चला जा, क्योंकि तेरे लिए हमारे पास कोई जगह नहीं है. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तिथल्या संचालकांनी त्याला हाकलून दिलेलं आहे आणि त्याला हे म्हटलं की हे भिकाऱ्या, इथून निघून जा, तुझ्यासारख्या व्यक्तीसाठी या ठिकाणी जागा नाही. So he started moving from street to street and place to place, and then asking people to give him a place where he can rest that night. और उस रात वह एक सड़क से दूसरी सड़क, एक स्थान से दूसरे स्थान वह भटकता रहा और वो लोगों से कहता रहा कि मुझे एक छोटा सा आश्रय स्थान दीजिए जहाँ पे मैं विश्राम करने पाऊँ. आणि संपूर्ण रात्रभर त्या ठिकाणी तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर तो फिरत होता आणि लोकांना तो विनंती करत होता की मला थोडीशी जागा द्या, की कमीत कमी मी त्या ठिकाणी आराम करू शकेल. At last, in one place, that hotel manager said, "We don't have place in the hotel or in the lodge, but we have a place where we tie our horses. You can go and sleep there." तो अंत में ऐसा हुआ कि एक होटल के संचालक ने उससे कहा कि हमारे लॉज में, हमारे होटल में तुम्हें आश्रय देने के लिए हमारे पास जगह तो नहीं है, लेकिन हमारे पास एक ऐसा कोठा है जहाँ पे हम घोड़ों को रखते हैं, वहां पे तुम्हारे लिए एक स्थान है. आणि त्याच्या अंती आपण पाहतो की एक हॉटेल किंवा लॉज मध्ये तो गेलेला आहे आणि तिथल्या संचालकांनी त्याला सांगितलेलं आहे की आमच्याकडे तुला देण्यासाठी जागा तर नाही, पण एक जागा आमच्याकडे आहे जिथे मी तुला तुझी सोय करू शकतो, ते म्हणजे घोड्यांचा तबेला आहे, ज्या ठिकाणी आम्ही घोड्यांना बांधतो, तिथे जाऊन तू आराम करू शकतोस. He was thankful, saying, "Please give at least little space where I can sleep tonight." और वो उनके प्रति धन्यवादी हुआ और उसने कहा कि कृपया आप मुझे छोटा सा स्थान दे दीजिए जहाँ पे आज की रात मैं विश्राम करने पाऊँ. आणि तो त्यांना आभार त्यांचे करायला लागला आणि तो त्यांना म्हणायला लागला की थोडीशी जागा असली तरी मला चालेल, कमीत कमी मी रात्रीचा त्या ठिकाणी झोपू शकेल. He said, "Go and sleep in that horse's stable, and then you can rest there." तो फिर उन्होंने उससे कहा कि जाओ उस घोड़े के तबेले में जाकर तुम विश्राम करो. आणि त्यांनी त्याला सांगितलं, ठीक आहे, त्या घोड्याच्या तबेल्यामध्ये जाऊन तू आराम करू शकतोस. He went there and then took a little grass and he slept on the grass. और वो उस स्थान पर गया, उसने थोड़ी सी घास ली और उस घास पर वह सो गया. आणि त्या तबेल्यामध्ये तो गेला आणि तिथलं थोडस गवत उचलून त्या गवतावर तो एका बाजूला जाऊन झोपला. But he could not sleep whole night because there was a
cold night, and then a lot of cold, terrible cold was there. So he was shivering whole night and then moving this side, that side, and then spend the whole night. और वह रात भर सो नहीं पाया क्योंकि ठंड, कड़ाके की ठंड इतनी भयंकर थी कि वह सोने की बजाय यहाँ वहाँ करवटें बदलने लगा और उस पूरी रात वह सो नहीं पाया था. आणि थंडी खूप असल्या कारणामुळे त्याला रात्रभर झोप येत नव्हती आणि तो या कुशीवरून त्या कुशीवर रात्रभर अशाच रीतीने थंडीमध्ये कुडकुडत होता आणि अशा रीतीने संपूर्ण रात्रभर तो त्या थंडीमध्ये जागा राहिला. So he was uncomfortable the whole night, but still adjusted somehow. And next day morning, he stood and then he started going out. And then he thanked the Lord's man, and then he started walking down. और पूरी रात वह बेचैनी के साथ उसने काटी और जब सुबह हुई तब वह उठा और उसने उस लॉज के संचालक को धन्यवाद दिया और वो अपने स्थान की ओर रवाना हुआ. आणि संपूर्ण रात्र अशा रीतीने त्याने घालवली. संपूर्ण रात्र त्या ठिकाणी त्याने बेचैनीमध्ये घालवली आणि ज्यावेळेस सकाळ झाली, सकाळी तो उठला. ज्या संचालकांनी त्याला जागा दिली होती त्यांना धन्यवाद देऊन तो आपल्या मार्गाला मार्गस्थ झाला. Then next day, when some group of young people saw him, they caught him, and then they started beating him, and then started trying to loot whatever he has. और दूसरे दिन ऐसा हुआ कि जब वह सड़कों पर चल रहा था, कुछ जवानों ने उसे घेरा, उससे मारपीट की और उसको अधमरा किया और जो कुछ भी उसके पास था उस सब को उन्होंने लूट लिया. आणि दुसऱ्या दिवशी असं झालं की एका तरुणाच्या घोळक्यांनी त्याला पाहिलं आणि ते त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला चांगला मार दिला आणि जे काही त्याच्या जवळ होतं ते सर्व हिसकून घेण्याचा प्रयत्न ते करू लागले. Some people came and spitted on his face and started abusing him with bad words. और कुछ लोग उसके पास आए और उसके मुंह पर थूकने लगे और अपशब्दों से उसका अपमान करने लगे. आणि काही लोक त्याच्या जवळ आले, त्याच्या चेहऱ्यावर थुंकले आणि काही चुकीचे शब्द वापरून त्यांनी त्याचा त्या ठिकाणी खूप अपमान केला. Then he felt very bad because he has gone to his own people and his own people insulted him. And then they started, abusing him and using bad words and then beating him. और उसे इस बात से काफी दुख हुआ क्योंकि जो बुरा व्यवहार उसके अपने लोगों ने जिससे वह मुलाकात करने गया था उन्होंने उस पर थूका और उसके साथ दुर्व्यवहार किया और अपशब्दों से उसका अपमान किया. इसके कारण वह बहुत ही दुखी था. आणि त्याच्या स्वतःच्या लोकांनी ज्यांच्या भेटीसाठी तो गेलेला होता त्या लोकांनी त्याच्या सोबत केलेल्या व्यवहारामुळे त्याच्यासाठी वापरलेल्या चुकीच्या शब्दामुळे त्याला दिलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे तो खूप दुःखी झालेला होता. This is what happened to Jesus when he came as an ordinary person into this world. इसी प्रकार से यीशु मसीह के साथ भी व्यवहार किया गया जब यीशु मसीह एक साधारण मनुष्य बनकर अपने लोगों के बीच में जब उसने निवास किया. अशा रीतीतच वागणं येशू ख्रिस्तासोबत पण झालेला आहे. अशा रीतीची वागणूकच येशू ख्रिस्ताला देण्यात आलेली आहे. ज्यावेळेस तो स्वर्ग सोडून त्याच्या निवडलेल्या त्याच्या आवडत्या लोकांमध्ये येऊन तो स्वतः देहधारी झाला. In John's Gospel, we read in first chapter, when he came to his own, they have not recognized him. और जब यूहन्ना के सुसमाचार में पढ़ते हैं तो वहां पे इस प्रकार से लिखा हुआ है कि वह अपने लोगों के बीच में आया
लेकिन उसके अपनों ने उसे नहीं पहचाना। आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण हेच वाचू शकतो आणि तिथं म्हटलेलं आहे की तो आपल्या लोकांमध्ये त्याच्या स्वतःच्या लोकांमध्ये आला आणि त्याच्या लोकांनीच त्याला ओळखले नाही. And then they have ridiculed, insulted, and did all sorts of nonsense towards him. And then this is what is happening today. और उसके अपने लोगों ने उसका तिरस्कार किया, उसका अपमान किया, और आज भी यही हो रहा है। आणि त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला नाकारलं, त्याचा तिरस्कार केला, त्याचा द्वेष केला आणि आजपर्यंत हेच होत आलेलं आहे. Yesterday we went to a place where one pastor was introducing me to another group of people. और कल मैं एक ऐसे स्थान में गया था, वहाँ पे एक पासवान एक ऐसे लोक समुदाय से मेरी पहचान करवा रहे थे। आणि आताच काही काळापूर्वी मी एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथले जे सेवक होते, तिथले पालक तिथल्या लोकसमुदायाशी माझी ओळख करून देत होते. Then he was saying, this is a man of God who came, left everything, his mother, and then the whole family came to Maharashtra 35 years ago. और वो इस प्रकार से मेरा परिचय दे रहे थे कि ये परमेश्वर के जन है और इन्होंने 35 साल पहले अपने माता पिता, अपने परिवार को छोड़कर यह महाराष्ट्र में सेवकाई के लिए आए हैं। आणि त्यांनी अशा रीतीने माझी ओळख त्या ठिकाणी करून दिली की हे देवाचे सेवक आहेत आणि 35 वर्षापूर्वी यांनी आपली आई, आपल्या परिवाराला सोडून ते महाराष्ट्रामध्ये सेवा करण्यासाठी आले. He came here, but God has given him everything and he can be comfortable in his house, but he still goes after people, searching. और जब वो यहाँ पे आए, परमेश्वर ने इनको आशीष दिया, एक अच्छा घर रहने के लिए दिया, लेकिन अभी भी ये लोगों की खोज में जाते रहते हैं। आणि त्यांनी म्हटलं त्या ठिकाणी की अशा रीतीने ते आले आणि देवाने त्यांना सर्व आशीर्वादाने भरलेलं आहे. आज सर्व आशीर्वाद, चांगलं घर त्यांच्याकडे आहे. तेवढं असून सुद्धा ते आजही लोकांच्या शोधार्थ बाहेर येतात, बाहेर जातात. Beloved, this is what Jesus has taught us. मेरे प्रियो, यही यीशु मसीह ने हमें सिखाया है। आणि प्रियांनो, हेच प्रभू येशूची शिकवण आहे. In Luke's Gospel, 15th chapter, we read about 3 parables. और लूका के सुसमाचार के अध्याय 15 में हम 3 ऐसे दृष्टांतों को पढ़ते हैं। आणि लूक शुभवर्तमानामध्ये त्याच्या 15व्या अध्यायामध्ये 3 दाखल्यांविषयी आपण वाचतो. First one is a seeking shepherd who goes after the lost 100th sheep. और पहला दृष्टांत ये है कि एक चरवाहा है जो 99 भेड़ों को छोड़कर एक भेड़ जो खोई हुई है उस खोई हुई भेड़ को ढूंढने के लिए जा रहा है. आणि त्यातला पहिला दाखला आपण पाहतो की एक मेंढपाळ त्या ठिकाणी आहे. त्याचे 99 मेंढरं सोडून त्या 100व्या हरवलेल्या मेंढराच्या शोधार्थ तो गेलेला आहे. No matter what comes, what terrible times comes, what persecution comes, or where he has to fall, or thistles and thorns may beat him, and anything happens, but everything he bore and rushed to search 100th sheep. चाहे उसे किसी भी प्रकार के सताव का सामना करना पड़े, किन्हीं भी कांटों से उसे जाना पड़े, किसी परिस्थितियों और संघर्षों से गुजरना क्यों ना उसे पड़े, उसकी कोई भी परवाह न करते हुए वो उस एक भेड़ की तलाश में जाता है. आणि बाहेर परिस्थिती काही असो, कोण त्याला लुटेल, कोण त्रास देईल, कुठला त्या ठिकाणी हल्ला होईल,
अशा कुठल्याही परिस्थितीची काळजी न करता त्या ठिकाणी त्या 100व्या मेंढराच्या शोधार्थ तो निघालेला आहे. No, our way is rough and tough and narrow way where we trample thistles and thorns, and then we need to penetrate for God's glory to seek the lost sheep. और हमें यदि कांटों से जाना पड़े, परिस्थितियों से जाना पड़े, सताव से जाना पड़े, इसके बावजूद भी हमने उस खोए हुए भेड़ की खोज करनी है. आणि भले आपल्या मार्गामध्ये काटे येतील, कुसळे येतील, मार्ग कठीण असेल, अरुंद असेल, मार्गामध्ये छळ होईल, तरी सुद्धा हे आपलं काम आहे की त्या हरवलेल्या मेंढराच्या शोधार्थ आपल्याला बाहेर जायचं आहे. What is tabernacling, or what is becoming flesh and then going into the level of people? That is nothing but going and searching the lost sheep. तो परमेश्वर का डेरा क्या है, देहधारी होना क्या है, ये और कुछ नहीं, ये है कि मनुष्य के रूप में होकर जो खोई हुई भेड़ है उसको ढूंढने या खोजने के लिए जाना. आणि देवाचा मंडप, देवाची वस्ती मनुष्यामध्ये होणं याचा अर्थ काय होतो, तर जे देवाचे लोक, जे मनुष्य जे देवापासून दुरावलेले आहेत, जे हरवलेले आहेत, अशांच्या शोधार्थ, अशांना शोधण्यासाठी बाहेर निघणं. One brother was asking, you have an orphanage, and then what else you want to do? और एक भाई ने इस प्रकार से पूछा, आपके पास एक अनाथालय है और इसके साथ आप और क्या करना चाहते हैं? आणि एका भावाने मला विचारलं, तुमच्याकडे तर आता अनाथ आश्रम आहे, पण या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काय करायचं आहे? I told many old people weep and then they cry saying, oh, I'm beaten and I'm mistreated, I'm not taken care, my children, I have grown up and then I have spent everything, but at last they have kicked me out. Now I'm on the streets to beg. और मैंने देखा है कि कई ऐसे वृद्ध है, ऐसे बुजुर्ग है जिनको उनके बच्चों के द्वारा उनको मारा गया, पीटा गया और उनको अधमरी अवस्था में छोड़ा गया, उनको अकेला कर दिया गया और वो सड़कों पर है. मैंने उन्हें देखा है, ऐसा मैंने उनसे कहा. आणि मी पाहिलेलं आहे की असे कितीतरी वृद्ध आहेत ज्यांना त्यांच्या परिवाराने, त्यांच्या लेकरांनी घरातून हाकलून दिलेलं आहे, मारहाण केलेली आहे, जखमी केलेलं आहे, अर्ध त्या ठिकाणी मेल्या अवस्थेमध्ये त्यांना सोडून दिले आहे. ते वृद्ध रडत होते की आयुष्यभर मी आमच्या लेकरांसाठी सगळं काही केलं, तरी सुद्धा अंती आज माझी परिस्थिती ही आहे की मी रस्त्यावर भिकारी बनलेलो आहे. I told I'll definitely start a old age home for such people who are definitely a people who are fearing God, and there are people who have great revelations like Simeon's, but they are on the streets. मेरे प्रियो, ऐसे वृद्ध लोगों के लिए मैं एक वृद्धाश्रम निश्चित ही खोलूंगा, क्योंकि ऐसे सिमियोन जैसे प्रकाशन को रखने वाले ऐसे वृद्ध है, लेकिन आज निश्चित रूप से मैं उन्हें सड़कों पर देखता हूं. आणि अशा वृद्ध लोकांसाठी, गरजू लोकांसाठी निश्चितच मला एक वृद्धाश्रम सुरू करायची गरज आहे. शिमोनाप्रमाणे त्यांच्याकडे प्रकटीकरण आहे, पण असे लोक आज त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. अशांसाठी मला हे वृद्धाश्रम सुरू करायचं आहे. One side we have children who are very weak and fumble. Other side we have old people who are experienced, but they are neglected and they are also weak and they can't do anything. और एक बाजू में हमारे पास ऐसे कमजोर और लाचार बच्चे हैं और दूसरी और ऐसे
बुजुर्ग है जो मजबूत है, लेकिन वह सड़कों पर पाए जाते हैं, अपने परिवारों के द्वारा वह ठुकराए और नकारे गए हैं। आणि एका बाजूला जर बघितलं तर दुर्बळ असे लेकरं माझ्या समोर आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी असे वृद्ध आहेत, जे समाजाने परिवाराने नाकारलेले आणि एकटे असे रस्त्यावर आहेत. त्यांच्यासाठी मला हे वृद्धाश्रम सुरू करायचं आहे. What do they need? They need someone to identify with them down to their level as Christ came down and tabernacled among us. और ऐसे लोगों को किस बात की आवश्यकता है? ऐसे लोगों को इस बात की आवश्यकता है कि कोई तो भी उनके स्तर तक उतरे और उनके साथ वह सहवास करे, जिस प्रकार से यीशु जो परमेश्वर का डेरा जो हमारे बीच में आकर उसने बस्ती की। आणि मग अशा लोकांची अपेक्षा काय आहे, तर अशा लोकांपर्यंत उतरून त्यांच्यापर्यंत सेवा देणं, की त्यांच्या पातळीपर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्याशी सहभागिता करणं, हे असंच आहे जसा देवाचा मंडप ख्रिस्त या जगामध्ये येऊन त्याने आपल्यामध्ये वस्ती केली. What can you do? Can you at least pray for such weak and fumble people and then see that they're equipped more and more and then they are taken care for God's glory? तो आप क्या कर सकते हैं? आप केवल उनके लिए प्रार्थना करें कि ये जो कमजोर है, ये जो निर्बल है, परमेश्वर अपनी महिमा के लिए उन्हें खड़ा करने पाए। आणि मग असे जे दुर्बळ आणि जे भरकटलेले असे जे लोक आहेत, अशा लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता का, की जेणेकरून अशा लोकांना आधार देऊन त्यांना आपण उभं करू शकू? True prayer is definitely fruitful when it is having action, and actionless prayer is powerless prayer. और प्रार्थना के साथ साथ जो कार्य किया जाता है वह फलों को लेकर आता है। बिना कार्य के प्रार्थना फलहीन हो जाती है। आणि प्रार्थना ज्यावेळेस आपण करतो, त्या प्रार्थना सोबतच कृती ही तशीच असायला हवी. त्या ठिकाणी विना कृती केलेली प्रार्थना ही निरर्थक अशी आहे. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस फळाची आपण अपेक्षा करावी आणि फलद्रुप्ती व्हावी याची आपण अपेक्षा करावी. Now we have entered into festive season and people are busy in purchasing new clothes, and they are busy in purchasing new shoes for their children and then new clothes for their children. और अभी हम उत्साह के पर्व के महीने में हमने प्रवेश किए हुए हैं, और जहाँ पे माता पिता अपने लिए अच्छे कपड़ों को और बच्चों के लिए अच्छे कपड़ों को खरीदते हैं। आणि आपण उत्साहाच्या पर्वामध्ये त्या कालावधीमध्ये आलेलो आहोत, ज्या काळामध्ये आपण पाहतो की आई वडील आपल्या लेकरांसाठी स्वतःसाठी वेगवेगळे नवीन कपडे, नवीन नवीन गोष्टीची खरीददारी करतात आणि वेगवेगळ्या गोष्टीद्वारे तो आनंद साजरा करण्याचा प्रयत्न करतात. But do you remember about such children who don't have anything? They are destitute and they need something to cover. They need something to wear. They need something to move on. Do you think about such people? Do you think about the old people who definitely struggle and fumble? क्या आप उन लोगों के विषय में विचार करते हैं क्या, जो कमजोर है, जो निर्बल है, जिनके पास ये सुख सुविधाएं नहीं है? या उन बुजुर्गों के विषय में क्या आप सोचते हैं कि जो असहाय हैं, वो निरर्थक है? क्या ऐसे लोगों के विषय में क्या आप सोच रहे हैं क्या? आणि मग अशा लेकरांचा आपण विचार करतो का, जे दुर्बल आहेत, घटक आहेत आणि ज्यांना नाकारण्यात आलेलं आहे, जे अशक्त आहेत, अशा लोकांचा आपण विचार करतो का? किंवा अशा वृद्धांचा आपण विचार करतो का, की ज्यांना गरज आहे, ज्यांना समाजाने आज नाकारलेलं आहे, जे गरजू आहेत आणि जे आज त्या मदतीच्या शोधामध्ये आहेत, त्यांचा आपण विचार करतो का?
Esther was a woman of God from a very poor background, but God lifted her to a throne. एस्तर एक गरीब परिवार से आती थी और परमेश्वर ने उसे एक अच्छे एक उच्च स्तरीय रूप से उसको आशीषित किया. आणि एस्तेरच्या जीवनामध्ये आपण पाहतो फार गरीब कुटुंबातनं ती आली आणि फार गरीब घराण्यातनं ती होती, पण देवाने तिला राजासनापर्यंत पोहोचण्याची कृपा केली. In this ministry of 40 years, I have seen many people who were very poor, but God lifted them up, and then they have become rich now, but they forget vision for those who are suffering, and then they don't have even a desire to support them with a pair of dress. और इन 40 सालों की सेवकाई में मैंने देखा कि कई ऐसे गरीब लोगों को, ऐसे गरीब परमेश्वर के बच्चों को परमेश्वर ने उठाया, उनको संपन्न किया, लेकिन संपन्नता का प्राप्त करने के बाद वह इस बात को भूल गए कि उनके जैसे ही ऐसे बच्चे या ऐसे बुजुर्ग पाए जाते हैं कि कम से कम उनके लिए एक नया कपड़ा वे खरीद के दे सके. वो इस दर्शन को भूल गए हैं. आणि माझ्या 40 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये मी बघितलेलं आहे की अनेक असे लोक आहेत ज्यांना देवाने आशीर्वादित केलेलं आहे, ज्यांना देवाने समृद्ध केलेलं आहे, पण आज ते स्वतःच विसरून गेलेले आहेत की असे कितीतरी लोक आहेत जे गरजेमध्ये आहेत, ज्यांना गरज आहे आणि एक वेळच्या चांगल्या वस्त्रासाठी ते शोधात आहेत. या दृष्टांतालाच ते पूर्णपणे विसरून गेलेले आहेत. They have taken scooter after scooter, bikes after bikes, two-wheelers, full of two-wheelers, and then four-wheelers, totally self-centered life. और उन्होंने 2 पहिया वाहनों को वो खरीदते चले जा रहे हैं, 4 पहिया वाहन वो खरीदते चले जा रहे हैं, और उनका जो जीवन है वह स्वयं केंद्रित हो गया है. आणि असे लोक मी बघितलेले आहेत जे समृद्ध झालेले आहेत, दुचाकी मागून दुचाकी घेत आहेत, 4 चाकी मागून 4 चाकी घेत आहेत, आणि अशा रीतीने त्यांचं जीवनशैली वाढत आहे आणि पूर्णपणे जो दृष्टांत आहे त्याला ते गमावून बसलेले आहेत. No, instead of loving God, instead of loving God's people, instead of loving ministry, they started loving their own selves and then their comforts, and then they want to be always feeding their selfishness. और वह परमेश्वर से प्रेम करना, परमेश्वर के लोगों से प्रेम करना, परमेश्वर की सेवकाई से प्रेम करना वे भूल गए हैं, और वो इतने स्वार्थी हो गए हैं कि वह अपनी ही गर्जों में, अपनी ही इच्छाओं को पूरी करने में वह व्यस्त हो गए हैं. आणि देवावर प्रेम करणे, देवाच्या लोकांवर प्रीती करणे आणि देवाच्या लोकांच्या सानिध्यात राहणे, या सगळ्या गोष्टी ते विसरून गेलेले आहेत. स्वतःच्या मिळकतीसाठी, स्वतःला गोष्टी मिळवण्यासाठी ते इतके आता स्वकेंद्रित झालेले आहेत. The great missionary Amy Carmichael said, if you love God, you will definitely show it through your action by giving to his ministry. एमी कार्माइकल, जो परमेश्वर के एक महान मिशनरी ऐसे हुए, उन्होंने कहा, यदि आप परमेश्वर से प्यार करते हैं तो आप निश्चित ही रूप से परमेश्वर की सेवकाई के लिए देना जानते हैं. आणि एमी कार्माइकल ज्या देवाच्या महान सेविका होऊन गेल्या, आणि त्यांनी अशा रीतीने म्हटलेलं आहे की जर तुम्ही देवावर प्रीती करता तर तुम्ही देवाला जे काय तुम्ही लोकांसाठी करता त्याच्यातून देवाविषयीचं तुमचं प्रेम दिसून येतं. The true love of God towards God is definitely shown through your giving to people who are struggling, to giving to people, servants of God, who are day and night working for God. और आपका प्रेम जो परमेश्वर की ओर है वो इससे प्रदर्शित होता है आपके देने के द्वारा उन लोगों को
जो जरूरतमंद है और उन सेवकों को जो दिन रात परमेश्वर की सेवा में लगे रहते हैं। आणि जे खरोखर गरजू आहेत आणि जे सेवक आहेत अशा लोकांना जे आपण देतोय, अशा लोकांसाठी आपण जे काही करतो त्याच्यातून, त्या कृतीमधनं आपण देवावर किती प्रेम करतो, आपली देवावर किती प्रीती आहे हे स्पष्ट होतं. It is not by professing that I love God. It is not by telling that everywhere I love God, I love God. No, it is by through giving to God, giving that it may affect you to the extent that it affects you and your life. You know, that extent, if you give to God, that is called the true love of God and expressing your true love. और बार बार भविष्यवाणी करना, परमेश्वर आपसे प्यार करता है या मुझसे प्यार करता है, या शब्दों के माध्यम से दर्शाना कि परमेश्वर मुझसे प्यार करता है, इसके बजाय जब हम परमेश्वर के कार्य के लिए जब हम देना शुरू करते हैं, इसके द्वारा हम अपने सच्चे प्रेम को जो है हम प्रस्तुत करते हैं. आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना सांगणं की मी देवावर प्रीती करतो आणि प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी मोठमोठ्याने बोलणं मी देवावर प्रीती करतो, यातून तुम्ही देवावर केलेली प्रीती ही स्पष्ट होत नाही, पण तुमच्या देण्याद्वारे किंवा तुमचे जे तुम्ही लोकांना देता, जे तुम्ही लोकांसाठी करता, त्याच्यातून तुमच्या मनावर जे परिणाम होतात किंवा तुमच्या मनाला ज्या गोष्टी अफेक्ट करतात त्याच्यातून दिसतं की तुम्ही स्वतः देवावर किती प्रीती करता. If I am giving to God, definitely that should affect me. और जब मैं परमेश्वर को देता हूं तो निश्चित रूप से उसका प्रभाव मेरे जीवन में पड़ता है. Definitely God's grace will capture you. निश्चित रूप से परमेश्वर का अनुग्रह आपको पकड़ लेगा. आणि ज्या वेळेला मी देवाला देतो, देवासाठी काहीतरी करतो, त्याच्यातून त्याच्यावर मी किती प्रीती करतो हे समजतं आणि त्याचा अनुग्रह माझ्यावर किती आहे याचे हे स्पष्टीकरण होतं. Today may God help us to start a new giving and then supporting the God's work and true workers of God, because supporting God's work is not helping God, definitely investing in God's kingdom. और परमेश्वर आज हमारी सहायता करे ताकि हम परमेश्वर के सेवकाई के लिए देने वाले ऐसे हो जाए. और देने का अर्थ ये नहीं है कि हम परमेश्वर की सहायता कर रहे हैं, लेकिन परमेश्वर के राज्य में देने के द्वारा हम निश्चित ही अपनी सहायता कर रहे हैं, ऐसा हमें समझना है. आणि परमेश्वर आपल्याला मदत करो की आपल्या देण्याद्वारे त्या ठिकाणी देवाच्या राज्यासाठी आपण काहीतरी करू शकू. आपण लोकांसाठी काही करत नाही आहोत, तर निश्चित देवाच्या राज्यासाठी आपण जे काही करतो ते देवाच्या राज्यासाठी पेरणी करत आहोत. New decision, let us look God in prayer. आइए इस नए निर्णय के साथ हम परमेश्वर की ओर प्रार्थना में देखें. आणि या नव्या निर्णयासोबतच आपण या आपली मने परमेश्वराकडे लावू आणि प्रार्थनेकडे जाऊ. Father, we thank you for this day. पिता परमेश्वर, आज के दिन के लिए आपका धन्यवाद. पिता, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो. Thank you for speaking to us. हमसे बात करने के लिए आज आपका धन्यवाद. आमच्या सोबत तू बोललास त्याबद्दल तुझे धन्यवाद. Thank you for the vocabulary which we have meditated on and how John used it both in John's Gospel and in the book of Revelation. और अब धन्यवाद करते हैं उन शब्द रचनाओं के विषय में जो आज हमने सीखा, जिसका इस्तेमाल यूहन्ना ने अपने सुसमाचार और साथ ही साथ प्रकाशित वाक्य में भी उसने उसका इस्तेमाल किया.
आणि प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की योहानाने वापरलेली शब्दरचना याविषयी आज आम्ही शिकू शकलो. योहानाचं शुभवर्तमान आणि त्याच्या प्रकटीकरणामध्ये ज्या असलेल्या शब्दार्थाबद्दल, त्या शब्दरचनेबद्दल आम्ही समजू शकलो, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Please continue to help us to meditate on these words and then present this truth to our neighbors. कृपया हमारी सहायता कर कि आपकी इस सत्य वचन पर हम लगातार मनन करते रहे और इस सत्य को हम अपने पड़ोसियों तक पहुंचाने पाए. आणि प्रभू आम्हाला सहायता कर की प्रभू या वचनावर आम्ही मनन करू शकू आणि हे वचन जे सत्य आहे त्याला घेऊन आमच्या शेजाऱ्यापर्यंत आम्ही जाऊ शकू. May your grace be upon each of us and glorify your name. And in Jesus' name we offer this prayer, our Father. पिता तेरा अनुग्रह हम सब पर बना रहे और प्रभु जी लगातार तू अपनी महिमा के लिए हमें इस्तेमाल करता रहे. इस प्रार्थना को हम हमारे प्रभु यीशु मसीह के नाम से तुझसे मांगते हैं हमारे पिता. आणि प्रभू अशीच तुझी कृपा आमच्या जीवनावर राहो. तुझ्या कृपेमध्ये प्रभू तू आम्हाला चालव आणि त्या कृपेमध्ये तू आम्हाला ठेव. आणि म्हणून ख्रिस्त येशूच्या द्वारे ही प्रार्थना पिता तुझ्याकडे आम्ही सादर करतो, म्हणून तू ऐक. Amen. Amen. आमीन.